नॉन ऑटोमोटिव्ह कस्टमरसाठी क्रिटिकल कास्टिंग आणि मीडियम वेट कास्टिंग बनवणे हा आमचा स्पेशलाइज्ड बिझनेस आहे. सन 2022-23मध्ये आम्ही एक मल्टीनॅशनल रेल्वे इक्विपमेंट कस्टमर डेव्हलप केला. 23-24मध्ये त्यांचे शेड्यूल चांगलेच वाढले व त्या अगेन्स्ट आम्ही सप्लाय देखील केला. परंतु त्यांच्या इंडियामधल्या मशीन शॉपमध्ये काही इश्यू आल्यामुळे त्यांनी ते कास्टिंग युरोपमध्ये मशीनिंग करण्याचे ठरवले. त्यास आमचा विरोध होता, कारण ॲजकास्ट कास्टिंग एक्सपोर्ट करणे यास आमचे ऑब्जेक्शन होते. तरी देखील आमच्या संमतीविना त्यांनी ते कास्टिंग युरोपला पाठवले. युरोपमध्ये मशीनिंग करत असताना कास्टिंग हार्डनेस व्हेरिएशनमुळे ते रिजेक्ट करण्यात आले. कस्टमरने त्याची रिप्लेसमेंट आमच्याकडे मागितली, त्यास आम्ही नकार दिला. या गोष्टीमध्ये 10 ते 12 महिने गेले. त्यामुळे 23-24मध्ये डेव्हलप झालेला बिझनेस 24-25मध्ये ठप्प झाला आणि आम्ही स्टॅग्नंट झालो. त्यातच आणखीन एक गोष्ट घडली, ती म्हणजे आम्ही ज्या इंडियन रेल्वे कस्टमरला सिलेंडर हेड कास्टिंग द्यायचो त्याचेही रिजेक्शन वाढले होते. त्यामुळे 23-24पर्यंत चांगला चाललेला आमचा परफॉर्मन्स 24-25मध्ये खराब झाला होता. एकीकडे वाढलेले रिजेक्शन आणि दुसरीकडे कमी झालेलं सेल, अशा दुहेरी कचाट्यात आम्ही सापडलो होतो. अशा वेळेसच आमच्या प्रवासाची वाटचाल TLC क्वालिटी या उद्देशाने सुरुवात झालेल्या TLC सर्वोत्तम या प्रवासाकडे झाली. या प्रवासासाठी उद्युक्त करणारे श्री बागवे सर, TLC मधील सर्व सिनियर मेंबर्स आणि अक्षरशः आम्हाला हाताचे बोट धरून शिकवणारे श्री मिलिंद वितोंडे सर यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. आमच्या TLC सर्वोत्तमची वाटचाल कशी झाली हे माझे मित्र संजय सांगतील. नमस्कार. सर्वोत्तममध्ये सर्वप्रथम आम्ही ISO 9001 म्हणजे काय आणि ते जगण्यासाठी काय करायला लागते हे वितोंडे साहेबांनी आम्हाला हाताला धरून शिकवले. त्यानंतर आपण कोणकोणत्या एरियामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं आहे ते आणि समजावून घेतले. त्यानंतर आम्ही 2024-25साठी आमचा बिझनेस गोल सेट केला व त्याचे लिंकेज गोवा डायरेक्ट गोव्याकडे जाऊ नका तर गोल ऑब्जेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज केले. त्यानंतर प्रोसेस डेफिनेशन्स म्हणजे काय आणि त्याचा कंट्रोल कसं करायचं हे आम्ही शिकलो. TLC सर्वोत्तमच्या प्रवासामध्ये सर्वप्रथम आम्हाला आमचे फोकस एरिया निवडायचे होते. यामध्ये प्रोसेस स्टँडर्डायझेशन, प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट, COPQ रिडक्शन, कॉस्ट इम्प्रूव्हमेंट आणि OTDF इम्प्रूव्हमेंट इत्यादी उद्दिष्टे घेण्यात आली. त्याचबरोबर डेली मॉनिटरिंगऐवजी हॉवरली मॉनिटरिंग करता येईल हे आम्ही शिकलो. याबरोबर या सगळ्यांचा एकत्रित इफेक्ट म्हणजे वेगवेगळ्या एरियात आम्ही इम्प्रूव्हमेंट केली. त्याचबरोबर प्रोसेस स्टँडर्डायझेशन यासाठी आम्ही उद्दिष्ट घेतली. या सर्व उद्दिष्टावर बारकाईने लक्ष ठेवण्याची मॅनेजमेंटची कमिटमेंट जी होती ती अतिशय महत्त्वाची होती. जर कोणताही नॉन कन्फर्मन्स घडला तर त्याचा RCA करून प्रोसेस व सिस्टम लेवलपर्यंत कसं करेक्शन करायची ही पद्धत डेव्हलप झाली. त्यानंतर आम्ही विकली रिव्ह्यू करू लागलो आणि त्यात येणारे अडथळे दूर करू लागलो. वेगवेगळ्या इम्प्रूव्हमेंट एरियाचे सुमारे 47 प्रोजेक्ट आम्ही सिलेक्ट केले आणि त्या 47 प्रोजेक्टमधले सुमारे 23 प्रोजेक्ट आम्ही पहिल्या 4 महिन्यात पूर्ण केले जे इम्पॅक्टफुल होते. त्यानंतरचे 13 प्रोजेक्ट आता प्रगतीपथावर आहेत आणि उरलेले प्रोजेक्ट याच्यानंतर कार्यान्वित होतील. 47 प्रोजेक्ट घेतले होते खरे, पण त्यासाठी महत्त्वाची गोष्ट होती तो कमी झालेला सेल वाढवण्यासाठी. त्यासाठी आम्ही 5 नवीन कस्टमर आणि 25 नवीन कॉम्पोनंट डेव्हलप करण्याचे उद्दिष्ट घेतले. कस्टमर डेव्हलप करीत असताना ज्या कस्टमरना आमच्या कोअर कॉम्पिटन्सीचा जास्तीत जास्त उपयोग होईल अशा कस्टमरवर फोकस करण्यात आला. त्यात देखील आमच्या प्रोडक्शन आणि डेव्हलपमेंट टीमने प्रति किलो 7 ते 8 रुपयाची सेव्हिंग केले. त्यामुळे आता आमचे 4 नवीन कस्टमर आणि 16 नवीन कॉम्पोनंट डेव्हलप झाले आहेत. ह्याचा परिणाम असा झाला की आमचे शेड्यूल 50% वाढलेले आहे आणि आम्ही आता 180 ते 200 टन प्रोडक्शन करत आहोत. आणखीन आम्ही वार्षिक 3 कोटी रुपयाचा एक एक्सपोर्ट कस्टमर सेल देखील डेव्हलप केला आहे. ही झाली सेल्समधली वाढ. आता आम्ही COPQ वरती कसे काम केले हे माझे मित्र अमोल सांगतील. आमचा महत्त्वाचा बेस्ट होता तो म्हणजे COPQ. आम्ही पॅरेटो अनालायसिस करून रिजेक्शनचा पॅरेटो अनालायसिस करून पार्ट वाईज व डिफेक्ट वाईज विभाजन केले. त्यातले सर्वात जास्त रिजेक्शन अथवा रिवर्क असणारी 5 कास्टिंग घेतली. त्यावर RCA CAPA करण्यास सुरुवात केली. महत्त्वाचं म्हणजे RCA करत असताना मिस्टेक प्रूफिंग आणि प्रोसेस अपडेशनला महत्त्व दिले. पहिल्या 2 महिन्यातच 5 पैकी 4 कास्टिंगचे रिजेक्शन कमी झाले. त्यानंतर आम्ही पुढील 5 कास्टिंग घेऊन कामास सुरुवात केली. आमचे रिजेक्शन 6% वरून 4% इतके खाली आले. याचाच इम्पॅक्ट
आम्हाला मंथली 1,65,000 एवढी सेविंग झाली. या गोष्टीचा फायदा लेबर कॉस्ट रिडक्शनवर साठी झाला. पर के जी लेबर कॉस्ट वाढणे हा आमचा गेल्या वर्षीचा प्रॉब्लेम होता. आम्ही शिफ्टचे प्रोडक्शन मॉनिटर करण्याऐवजी तासाचे प्रोडक्शन मॉनिटर करण्यास सुरुवात केली. तसेच जागेवरती जाऊन लोकांच्या समस्या समजावून घेऊन त्यावर ते RCA व DSI चालू केले. तसेच मेल्टिंग विभागामध्ये दर ताशी होणारे मेल्टिंग मॉनिटर करायला सुरुवात केली. त्यामुळे तासाचे मेल्टिंग आणि पोरिंग 590 kg वरून 700 kg पर्यंत पोहोचले आहे आणि ते 750 kg पर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. याचाच एक परिणाम म्हणून आमचे पॉवर कन्झम्पशन सुमारे प्रति टन 10 युनिटने इतके कमी होऊन महिन्याला आमचे 22,000 रुपये सेविंग झाले आहे. सर्व टीमच्या साहाय्याने आमची प्रोडक्टिव्हिटी सुमारे 12% वाढली आहे. त्याचाच परिणाम महिन्याला आमचे 1,10,000 पर्यंत लेबर कॉस्ट सेविंग झाले आहे. यापुढचा प्रवास शिंदे सर सांगतील. नमस्कार. यावर्षी आम्हाला मेन मॅनपॉवर कॉस्टचं मेजर टार्गेट होतं. यावर उपाय म्हणून आम्ही यावर्षी आमचा सेल वाढवणे, प्रोडक्शनमधील वेस्टेज कमी करून प्रोडक्टिव्हिटी वाढवणे, मोल्डिंगमधील प्लॅनिंग सुधारणे, फिटलिंगमधील रिव्हर कमी करणे, तसेच प्रोडक्शन मॉनिटरिंग डेलीऐवजी हॉर्ले करणे, या सगळ्यामुळे आमचे लेबर वेस्टेज कमी झालेलं आहे. मल्टी स्किलिंगच्या माध्यमातून जो प्रोजेक्ट घेतला आहे त्याचा आम्हाला असा फायदा झाला की जी मॅनपॉवर ॲब्सेंट असेल त्यावेळेला आम्ही बदली कामगार सहज देऊ लागलो व मॅनपॉवरमुळे जे नुकसान होतं ते आम्ही टाळलं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आमचे मॅनपॉवर कॉस्ट आता यावर्षी 16.5%वरनं 13%वर आले आहे आणि पुढं तिला आम्ही 11%वर नेणार आहे. आमचं प्रोडक्शनचं बिझनेस मॉडेल हे स्पेशलायझड असल्यामुळं आम्हाला जी उपयुक्त आवश्यक असणारी मॅनपॉवर आहे ते मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होत नाही. याच्यावर उपाय म्हणून आम्ही लाईनवरच्या 9 सिनियर ऑपरेटरना सिलेक्ट करून त्यांचा 4 महिन्याचा वर्कर अपग्रेडेशन प्रोग्राम चालू केलेला आहे. तो आत्ता अंतिम टप्प्यात असून उपयुक्त मॅनपॉवर आम्हाला लवकरच इनहाऊसला उपलब्ध होणार आहे. शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकीकडे आमची उपलब्ध मॅनपॉवरचा पुरेपूर किंबहुना योग्य ते वापर करण्यावर आम्ही जोर दिला होता. त्याच वेळेला कॉस्ट सेव्हिंगवरती फोकस केला. त्यासाठी मटेरियल टार्गेट घेतलं की मटेरियल थ्रू महिन्याला 3 लाख सेव्हिंग करायचं. हे करत असताना CRC, पीक आयर्न, बोरिंग, कॉपर अलॉय ॲडिशन्स याच्यावरती फोकस केला. त्यासाठी प्रोडक्शनमधील मेल्टिंग टीमचं आम्हाला खूप मोठं सहकार्य झालं. याच वेळेला वर्षाच्या सुरुवातीला एक प्रोजेक्ट घ्यायचा राहिला होता, तो म्हणजे बायडर सिस्टीम चेंज. हा चेंज केला आणि बघता बघता आमचं सेव्हिंग 3 लाखावरून प्रति महिना 6 लाख रुपये इतके व्हायला लागले. याच कॉस्ट सेव्हिंग बरोबर आम्ही आमचा डेव्हलपमेंट लीड टाईम कमी करण्याचा मानस घेतला. कारण आमचा डेव्हलपमेंट लीड टाईम हा 10 आठवड्याचा होता व मार्केटिंगच्या नवीन उद्दिष्टाप्रमाणे आम्हाला नवीन 25 कास्टिंग डेव्हलप करायची असल्यामुळे आम्हाला डेव्हलपमेंट टाईम कमी करणे अत्यंत आवश्यक होते. त्यासाठी आम्ही डेव्हलपमेंट प्रोसेस स्टँडर्ड करून घेतला व त्याचप्रमाणे मॅशप्लेट पॅटर्न फिटिंगला देण्यासाठी पॅटर्न पार्टिंग लाईन, कोरप्रिंट, कोर असेंब्ली व मॅशप्लेट साईज व बॉक्स साईज यांचा अभ्यास करून घेतला व त्याचप्रमाणे मॅशप्लेटचा स्टॉक रेडी ठेवला आम्ही. त्यामुळे आमचा डेव्हलपमेंट लीड टाईम हा 10 आठवड्यावरून 8 आठवड्यापर्यंत आला आहे व तो पुढे भविष्यामध्ये आम्ही 6 आठवड्यापर्यंत आणणार याचा आम्हाला निर्धार आहे. याचा पुढे फायदा आमचा सेल्स डिपार्टमेंटला कसा झाला तो अरविंद सांगतील. डेव्हलपमेंटने लीड टाईम कमी केला, परंतु कस्टमर सॅटिस्फॅक्शनमधील OTD हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. म्हणून आम्ही OTD मॉनिटर करण्यास सुरुवात केली. OTD वाढवण्यासाठी सगळ्यात मोठी समस्या होती ती म्हणजे कास्टिंग फ्युजन आणि एक्स्ट्रा मटेरियलची. याचा रिव्हर टाईम फार वाढत होता. ही अडचण व मोल्डिंग डिपार्टमेंटमधील काही अडचण लक्षात घेऊन आम्ही छोटासा बदल केला. मोल्डिंग बाइंडर व कोटिंगमध्ये काही बदल केला. व फिरॉन सिस्टीम ऑगस्ट 2025मध्ये आम्ही चालू केली. याचा इफेक्ट मोल्डिंगमध्ये काही छोटे छोटे बदल केले व मोल्डिंग व कोल्जिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट छोट्या केल्या. त्यामुळे आमचा रिव्हर टाईम फार कमी झाला आणि यासाठी मला सगळ्यात मोठी मदत झाली ती क्वालिटी इन्स्पेक्टर विजय याची. मी विजय क्वालिटी इन्स्पेक्टर म्हणून काम करतो. पण माझे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे रोज सकाळी आल्यानंतर छोट्या छोट्या डिफेक्टचे फोटो ग्रुपवर शेअर करणे, जेणेकरून सगळ्या ग्रुपवर त्याचा अवेअरनेस येतो व सकाळच्या मॉर्निंग मीटिंगमध्ये यावरती चर्चा होते व त्यावरती करेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन चालू होते. मग आम्ही त्या रूट कॉज पर्यंत जाऊन जे डिफेक्ट आला आहे त्या डिफेक्टच्या रूट कॉज पर्यंत जाऊन मोल्डिंग व कोर मेकिंगमध्ये कोणत्या त्रुटीमुळे हा डिफेक्ट आला आहे हे पाहतो. या अप्रोचमुळे आमच्या रिव्हर टाईममध्ये सुधारणा होऊन आमचा OTD परफॉर्मन्स 80%वरून 90 ते 92% पोहोचला आहे आणि म्हणे तो 95%च्या वरती घेऊन जायचा आहे.
हे करत असताना आमच्या DSIच्या भरपूर DSIची मदत झाली. DSI बद्दल प्रकाश सर बोलतील. टेक्निकली बोलायचं झालं तर मी एक अकाउंटंट आहे, पण आमच्या कंपनीमध्ये ज्या सुधारणा होतात त्याचा आम्ही हिशोब ठेवतो. दररोज पडणाऱ्या सुधारणा जर 15 दिवसानंतरनं इव्हॅल्युएशन करून घेणे, त्याची रेटिंग करणे व DSI पासबुकमध्ये त्याची नोंद करणे हे काम मी बघतो. सर्वोत्तमच्या या प्रवासामध्ये एक असा बदल आम्हाला घडून आला की हाय इम्पॅक्ट DSIमध्ये वाढ झाली आणि या हाय इम्पॅक्ट DSIसाठी आम्ही स्टार ॲप्रिशिएशन कार्ड देऊन त्यांचा सन्मान करू लागलो व त्यांना योग्य तो रिवॉर्ड देऊ लागलो. या कालावधीमध्ये आम्हाला 281 सिग्निफिकंट DSI तसेच त्याच्यामधून 15 स्टार ग्रेट DSI मिळाले, हे आमचे उल्लेखनीय यश आहे. आमचा CI प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी आम्हाला DSIची खूप मदत झाली. त्यासोबत कंपनीमध्ये सर्वोत्तम क्वालिटी कल्चर निर्माण झाले. याच्याबद्दल आता पुढे हेमंत सर बोलतील. प्रकाशनी सांगितल्याप्रमाणे सर्वोत्तम क्वालिटी कल्चर आमच्या इथं डेव्हलप झालं आणि त्याचा प्रामुख्याने जर आम्हाला फायदा काय झाला बघायचा असेल तर त्यामध्ये आमची कन्व्हर्शन कॉस्ट कमी यायला सुरुवात झाली. दुसरीकडे आमचं नेट प्रोडक्शन वाढायला झालं आणि याचा इम्पॅक्ट म्हणजे कॉन्ट्रीब्युशनमध्ये प्रचंड वाढ झाली. याचबरोबर आम्हाला आमची मंथली ऑर्डर जी आहे ती 40 ते 50% वाढली. कॉस्ट ऑफ पुअर क्वालिटीमधून आम्ही महिन्याला 1,65,000 इतकी सेव्हिंग करू लागलो. प्रोडक्टिव्हिटी थ्रू आम्ही सेव्हिंग 1,10,000 प्रति महिना करू लागलो. त्याचबरोबर मटेरियल परफॉर्मन्स प्रेडिक्टिव्हिटी वाढली. त्याबरोबर सर्व मटेरियल कॉस्टमधून 6 लाख रुपये प्रति महिना सेव्हिंग होऊ लागलं. कास्टिंगची डेव्हलपमेंट जी आहे ती आमची फास्ट होऊ लागली आणि OTDचा टायमिंग आमचा 80%वरून 92%वर पोहोचला. ओव्हरऑल मंथली कॉन्ट्रीब्युशन आमचं मोर दॅन 10 लाख पर मंथ इतके वाढले. ह्या सर्वोत्तम क्वालिटी कल्चरचा एवढा बेनिफिट झाल्यानंतर सर्वोत्तम क्वालिटी कल्चर म्हणजे काय हा प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दररोजच्या आपल्या होणाऱ्या कामकाजामध्ये NC शोधून काढायच्या, त्याचा RCA करायचा, RCAमधून ॲक्शन्स ठरवायच्या आणि त्या ॲक्शन्समधून आपली प्रोसेस किती भरभक्कम करता येईल हा प्रयत्न करायचा. त्यासाठी SOP वर्क इन्स्ट्रक्शन वारंवार अपडेट्स करायचे. त्याचा मंथली विकली रिव्ह्यू घ्यायचा. या रिव्ह्यूच्या माध्यमातून आणखीन त्यात इम्प्रूव्हमेंट काय करता येईल याचा शोध घेऊन त्याप्रमाणे इम्प्रूव्हमेंट करायची. ही जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू ठेवायची म्हणजेच सर्वोत्तम क्वालिटी कल्चर होय. या क्वालिटी कल्चरच्या भरोश्यावर आता आम्ही एक विजन घेतले आहे, ते म्हणजे आमच्या सेगमेंटमध्ये भारतातल्या टॉपच्या 3 कंपन्यामध्ये आमची कंपनी गेली पाहिजे. आम्हाला माहीत आहे हा प्रवास खूप मोठा आहे. आत्ता तर आमची एक सुरुवात आहे आणि ह्या प्रवासामध्ये आत्तापर्यंत TLCचं मार्गदर्शन लाभलेच. यापुढे या TLCच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचे नक्कीच हे टार्गेट गाठू. त्यासाठी TLC बागवे सर आणि वितोंडे सर दोघांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. मी समर्थ.